चला आपण ना पुरीसाठी पीठ मळून घेऊ। एक ना मोठा कुंडा भरून पीठ घेतला आहे, गव्हाचं पीठ, बारीक असं गव्हाचं पीठ आहे। आणि अर्धी वाटी रवा। रव्याने ना पुरी खुसखुशीत होते, त्यामुळे रवा थोडासा टाकून घ्यायचा। तुम्हाला मैदा टाकायचा असलं तर टाकू शकता। आणि चवीपुरतं मीठ, त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं। आपण ना थोडं थोडं पाणी करून पीठ तिंबून घ्यायचं। जास्त पीठ पातळ पण करायचं नाही, घट्टच असं ना गोळा मळून घ्यायचा घट्ट। एकदम पण पाणी वतायचं नाही, थोडं थोडंच पाण्यानं ना पीठ मळून घ्यायचं। त्याला मी पीठ मळून घेते आधी। अशा प्रकारे ना तुम्ही घट्ट घट्ट कणिक मळून घ्या। इतपतच मळायची आपली कणिक। जेवढं कणिक ना घट्ट मळचाल ना तेवढ्या आपल्या पुऱ्या खुसखुशीत होतात। अशा प्रकारे आपलं पीठ ना छान असं मळून झाले। त्याला ना 10 किंवा 15 मिनिटं असंच ठेवून द्यायचं, कारण आपण रवा पण घातलेला आहे ना मध्ये, त्यामुळे ना रवा छान असं फुलतो। त्यामुळे ना 10-15 मिनिटं झाकून ठेवते असंच। चला पीठ बघूया। आपलं पीठ ना छान असं भिजले बरं का। चला आपण ना पुऱ्या करायला घेऊ। घट्टच आहे पीठ, 15 मिनिटं भिजवून सुद्धा घट्ट आहे पीठ। जास्त वेळा पुऱ्यासाठी पीठ भिजू द्यायचं नाही, आणि पातळ पण करायचं नाही खूप जास्त। चला आपण पुऱ्या करायला घेऊ। आपण आधी तेल गरम करायला ठेवू। पुऱ्या होईपर्यंत ना तेल असं गरम छान होतं। चला पुऱ्या करायला घेऊ। चला आधी ना छोटे छोटे गोळे काढून घेते। एवढा गोळा घेते मी। बघू शकता मी ना पीठच लावणार आहे पुऱ्याला। तुम्हाला तेल लावायचं असलं तरी चालेल, पण मी थोडं थोडंच ना पीठ लावून घेणार आहे। चला ना आधी लाटून घेते, नंतर करते त्याचं। मी ना थोडंसं पीठ लावून घेतलं आहे त्याला पुरीला। छान अशी पुरी आपण लाटून घेऊ। बघू शकता तुम्ही, जास्त प्रमाणात तेल पण नाही लावायचं, पीठ पण लावायचं नाही पुरीला लाटताना, थोडं थोडंच लावून घ्यायचं। पीठ जर जास्त राहिलं ना पुरीला, पूर्ण तेलामध्ये पीठ ना तेल आपलं खराब होतं, त्यामुळे जास्त पण नाही लावायचं, थोडं थोडंसंच लावून घ्यायचं। चला छान अशी पुरी झाली, सगळी सारखीच झाली, कुठं डब्बर पातळ झाली नाही। बघू शकता। चला मी प्लेटात काढून घेते, पण पुरी लाटून दाखवते तुम्हाला। मी जास्त प्रमाणात पीठ लावलं नाही, थोडं थोडंसंच पीठ लावून घेत आहे। अशा प्रकारे छोट्या मोठ्या तुम्हाला जेवढ्या पाहिजे तेवढ्या करू शकता, पण मी छोट्या छोट्याच करून घेणार आहे। जास्त पण पुरी पातळ लाटायची नाही, पुरी जर जास्त पातळ राहिली ना भरपूर कडक होती, त्यामुळे ना थोडीशी जाड पुरी ठेवायची। तर तेल ना छान असं गरम झालेलं आहे, तरी पण एक ना थोडेसे असे कणिक टाकून घेते। तेल छान गरम झाले आपलं, कणिक वरी आले हो का। त्याला पुऱ्या टाकून घेते मी। तेल ना कडकडीत गरम करायचं, तेव्हा कुठं आपली पुरी फुगते अशी। बघू शकता तुम्ही, काटोकाट टम्म फुगते पुरी छान अशी। मी पुरी टाकून घेते, तेल गरमच आहे आपलं। छान असं तळून घेऊ पुरी। पुरी आपली काटोकाट फुगली आहे। चला मी काढून घेते। चला आपली पुरी काढून घेते।
मी ना दुसरे पण पुरी टाकून घेते. शकता टम्म फुगत आहेत पुऱ्या आपल्या. छान अशा पुऱ्या तयारच आहेत आपल्या. पुऱ्या ना अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा.